अध्यक्ष महोदय, खरं तर मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की दायित्व वाढलं। आज मराठा समाजासाठी जे सारथी, बार्टी आणि महाज्योती या योजना आणि सारथी या ज्या तयार केल्यात ह्याला प्रत्येकी 1000 कोटी रुपयाचं बजेट करण्याची प्रोव्हिजन करणं आवश्यक होतं आणि आज 300 कोटी रुपये मी मुख्यमंत्री महोदयांना देखील पत्र दिलं होतं 21/5/25 ला। त्याचं उत्तर आलंय की 300 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पात त्या ठिकाणी तरतूद केली आणि फक्त मंत्री महोदय 90 कोटी रुपये वितरित केलेत, असं आपलं लेखी उत्तर आहे मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाचं। आणि त्यामध्ये 17/6/25 ला। आणि अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला या निमित्तानं विनंती अशी आहे, छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या बजेटच्या 22% तरतूद ही शिक्षण विभागासाठी केली होती आणि मग आज आपण बजेट तरतूद करतोय किती? आणि मग खऱ्या अर्थानं सारथीसाठी लाभार्थ्यांना 45 योजना ज्या लाभार्थ्यांसाठी चालवल्या जातात त्याला अंदाजे बजेट 700 कोटी रुपयाची गरज आहे आणि आपण 300 कोटी करतोय, आता 100 कोटी केलेत, अजून 300 कोटीची आवश्यकता आहे। याच्यामध्ये दुसरा विषय असा आहे की अध्यक्ष महोदय, NMS जी योजना आहे जी राजाराम महाराज त्या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांच्या नावानं आपण चालवली जाते, या योजनेमध्ये अध्यक्ष महोदय आता जी बैठक झाली या बैठकीमध्ये 24 या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये अध्यक्ष महोदय प्रश्न सांगतो, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना उपक्रम सदर योजना ही सामाजिक न्याय विशेष सहाय्याने विभागाने 30/10/23 नुसार ही योजना बंद करण्याचे निर्देश दिलेत। याच्यामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये साधारणपणे 30 हजार विद्यार्थ्याला 9600 रुपये म्हणजे महिन्याला 800 रुपये दिले जात होते, त्यात 11,682 रुपये 11,682 विद्यार्थ्यांना केंद्र सरकार देत होतं आणि राज्य सरकार 30 ते 35 हजार विद्यार्थ्याला देत। ती योजना सरळ बंद केली आहे असं आपलं प्रोसिडिंग झालंय। ही योजना चालू करणार का? आणि याच्यासाठी जी अतिरिक्त गरज आहे, जसं आता आपण जाहिरातीचं तर बोलला 31 मार्चच्या आत करून त्याला निधी देऊ, आणि जे सारथीसाठी आवश्यक असलेला निधी जो 700 कोटी अंदाजित आहे तो त्याच्याप्रमाणे या अर्थसंकल्पात तरतूद करून सगळ्या विद्यार्थ्यांना, तसंच महाज्योती, बार्टी आणि TNM ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी मिळेल का? सारथी योजनेमध्ये अध्यक्ष महोदय एकच अध्यक्ष महोदय प्रश्न सारथी योजनेमध्ये परदेशी शिक्षणासाठी 75 अध्यक्ष महोदय ऐका ना, 75 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असते, परंतु 36 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी यावर्षी परदेशाची शिष्यवृत्ती दिली आहे आणि 75 पेक्षा जास्त अर्ज येऊन तर ही 75च्या 75ला दिली पाहिजे। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाने वेगवेगळ्या समाज घटकासाठी वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या, मग आरटी, सारथी, बार्टी, महाज्योती, TRT, अमृत हे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आपण या ठिकाणी निर्माण केल्या। मी पूर्वी सभागृहात सांगितलं की जी या विभागाची मागणी होती त्यापेक्षा 100 कोटी रुपये अतिरिक्त निधी दिलेला आहे आणि 11 नोव्हेंबरलाच आता आमची बैठक झाली होती, त्यामध्ये आपण या सर्व जे काही सारथी, आरटी, बार्टी, महाज्योती, TRT, अमृत या सर्व संस्थेमध्ये एक सूत्रता असावी आणि लाभ देताना समाजातल्या सर्व घटकाला समप्रमाणात लाभ देता यावं, सर्व योजना सारख्या असाव्या या संदर्भात देखील शासनाचा विचार सुरू आहे। आणि जी आता सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी मागणी केली त्या संदर्भात सांगू इच्छितो की यावर्षी 230 कोटी रुपये आपण वितरित केलेल्या 300 कोटीपैकी आणि 70 कोटी वितरणाची कारवाई सुरू आहे, सोबत 100 कोटी रुपयाची जी अतिरिक्त प्रोव्हिजन आपण या ठिकाणी केलेली आहे ती देखील 31 मार्चच्या पूर्वी वितरित करून हा दायित्व आपण संपू, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मगाशी विचारलं तसं ही योजना भविष्यात आपण चालू ठेवणार किंवा नाही? अध्यक्ष महोदय, ही योजना भविष्यात सुरू राहील आणि जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न क्रमांक 3